महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मंत्र्यांच्या या कृत्याचा वंचित बहुजन आघाडीतर्फे पाचोरा येथे जाहीर निषेध। 26 जानेवारी 2026 रोजी 77व्या प्रजासत्ताक दिनी नाशिक येथे ध्वजारोहणाच्या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करताना शेकडो लोकांसमोर भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख मुद्दामहून टाळला। या प्रसंगी वन विभागात कार्यरत असणाऱ्या आमच्या भगिनी आयु माधुरी जाधव मंत्र्यांचे असे हे वागणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख टाळणे यांच्या लक्षात आले व या ताईने त्याच ठिकाणी मंत्र्याला जाब विचारला। या ताईचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भाषण करताना नामोल्लेख टाळणे हा त्यांनी बाबासाहेबांचा अपमानच केला आहे। यामुळे समस्त आंबेडकरवाद्यांच्या भावना दुखावल्या आहेत। मंत्र्यांच्या या कृत्याचा वंचित बहुजन आघाडीतर्फे पाचोरा येथे जाहीर निषेध करत आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी आंबेडकरवाद्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी व सर्व फुले शाहू आंबेडकर प्रेमी जनता लोकशाही मार्गाने आंदोलन करेल। याची सर्वस्वी जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहील। 77व्या प्रजासत्ताक दिनी नाशिक या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण केले। त्या भाषणाला शेकडो नागरिक उपस्थित होते, परंतु भाषण करतेवेळी गिरीश महाजनांनी सर्वच महापुरुषांचे महामातांचे नाव घेतले। त्याच्यावर आम्हाला आनंदच आहे, परंतु ही गोष्ट तरी अनावधानाने होणार नाही। कारण प्रजासत्ताक दिनी जर का तुम्ही भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख मुद्दामून टाळत असाल तर हा एकूणच निषेधाची बाब आहे। आणि त्यांनी कबूलसुद्धा केलं, मी असं करणार नाही, मी संघाच्या मुशीतला माणूस आहे, संघ किती बाबासाहेबांवर प्रेम करायचा हे आम्हाला माहिती करता आहे। कारण संघाचा माणूसच बाबासाहेबांचा अपमान करू शकतो हे पुन्हा एक वेळ काल सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे पाचोरा येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे मंत्री गिरीश महाजन यांचा त्या वर्तनाचा जाहीर निषेध करते। आपल्या सर्वांना जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ज्या महामानवाने या भारताचे संविधान हे राज्यघटना जे प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार देतं, स्वातंत्र्य देतं आणि या स्वातंत्र्याच्या त्यानंतर प्रजासत्ताक म्हणजे गणतंत्र दिवस हा सर्वांना स्वातंत्र्य मिळतं आणि आपल्या प्रजाच्या हातात सत्ता मिळते। या लोकशाहीचा हा मोठा अपमान केलेला आहे या गिरीश महाजनने। हा मंत्री असून, हा पालकमंत्री असून याला कसंही बाबासाहेबांची विसर पडली यालाही आठवण करून देण्यासाठी आम्ही त्याचा निषेध करत आहोत। पाचोरा बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो आहे आणि या पाचोरा तालुक्यामधून सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सर्व जमा होऊन या गिरीश महाजनचा आम्ही निषेध करतो। कारण की हा गिरीश महाजन मंत्री राहून हा कसा बाबासाहेबांची आठवण करणार नाही किंवा नाव घेणार नाही, म्हणजे हा किंवा केवळ म्हणजे हा जातीवादी बी आणि अॅट्रॉसिटी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे अशा आमची वंचित बहुजन आघाडी पाचोरा यांच्या कार्यकर्त्यांकडून मागणी केली जाते। आणि आम्ही त्यांनी या आमच्या समाजामध्ये किंवा या जाहीर माफी मागावी हे आमचं म्हणणं आहे। अमित मानका तडवी, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव। काल दिनांक 26 जानेवारी रोजी 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकचे पालकमंत्री यांनी जे शासकीय कार्यक्रमामध्ये पूर्ण भाषणामध्ये किंवा त्यांचं मनोगत व्यक्त करताना सर्व महापुरुषांची नावे घेतली, त्यांचा आदर केला, परंतु बोधिसत्व भारतरत्न संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी साधा उल्लेख देखील केला नाही। आणि ज्यावेळी तेथे असलेल्या काही वन अधिकारी यांनी आक्षेप घेतला, त्याच्यानंतर त्यांना आठवण झाली की मी बाबासाहेबांचं नाव घ्यायला पाहिजे होतं। त्यानंतर त्यांनी ट्विट केलं, प्रेसमधून सांगितलं की माझ्याकडून ही चूक अनवधनाने झाली, परंतु ती त्यांनी मान्य करताना हेही बोलले की मी संघाचा कार्यकर्ता आहे। मग संघाचा कार्यकर्ता आहे आणि संपूर्ण भाषणामध्ये मनोगतामध्ये तुम्ही ही चूक कशी काय करू शकता? कारण संघाचं किती प्रेम आहे हे संपूर्ण भारताला माहिती आहे।
की संघानं बाबासाहेबांवर किती प्रेम केलं आहे. त्यामुळं सदरील गोष्ट ही निषेधार्ह आहेच, परंतु ही माफी मागण्यासारखी गोष्ट देखील नाही आहे. ही गोष्ट ही खूप शोकांतिक आहे की आजही बाबासाहेबांचा ज्यांनी पूर्ण ज्यांच्या जीवावर त्याच पालकमंत्री झाले, ज्यांच्या जीवावर त्याच आमदार म्हणून निवडून आले, त्यांनी नामोल्लेख टाळला. त्यामुळे त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे. त्याकरता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आज प्रांताधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे, जळगाव.